एव्हीएस वॉरियर्स भांडारे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय विवा सुपरस्टार मानगाव आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो पुन्हा एकदम पाहतोय प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राहुल केलटकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रथमतः आपण पाहतोय टॉस झाला, टॉस गेला तो म्हणजे विवा सुपरस्टार मानगाव टीमच्या बाजूनं. विवा सुपरस्टार मानगाव टीमचे ओनर सन्माननीय विवा कॉलेजचे सर्व विवेक डेपे सर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. समोर पाहतोय एव्हीएस वॉरियर्स भांडारे टीमचे ओनर आहेत. अगदी पाहतोय संजीवजी दसाडे, विलासजी दसाडे आणि शैलेशजी कराडे यांच्या मालकीचा संघ. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय गोलंदाजी राहिली अप्रतिम दर्जाची आपण पाहतोय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला आलेली जोडी एका साईडला सुजय पवार आहेत, एका साईडला सुमित आवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती राहुल किलटकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चांगला टप्पा सापडले त्यांना मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल हो पुन्हा एकदम पाहतोय स्तब्ध उभं ठेवलंय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातारचा आपण पाहतोय हा चौथा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये. पायांचा वापर नाही केला जात आहे त्यामुळे अगदी पाहतोय बॉलच्या लाईन आणि लेन पर्यंत नाही पोहोचत आहेत हेच सांगितलं असेल सुमितने. परंतु सुजल पवार इथून पुढे कमबॅक करावं लागेल, स्वतःला सावरावं लागेल. स्पर्धा फार मोठी आहे, प्लॅटफॉर्म फार मोठा आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. बॉल क्रमांक 5वा यावर आपण पाहतोय सम उडवलाय. धावसंख्येला अगदी आपण पाहतोय सुरुवात केली आहे. चौकाराच्या मध्ये अगदी आपण पाहतोय 4 धावा चौका. लगातारचे 4 डॉट बॉल झाल्यानंतर अगदी महत्व 5व्या वरती चौकार तर आला होता, परंतु 6वा तो डॉट बॉल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 5 डॉट बॉल 1 चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते फक्त आणि फक्त 4 आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असेल. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला षटक क्रमांक 1 सेकंड संपला, आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला सुजल पवार खडगडू गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय सुमित आवत रेपुली गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. नुकतंच काही दिवसांपूर्वी मैत्री चषक ही स्पर्धा झाली होती, त्यामध्ये सुमितने चांगली कामगिरी केली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. राहुल किलटकरने देखील चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 तळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बाउंड ट्रॅक वरती बामनोली गावाला बिलॉंग करणारे हे गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. समोर आपण पाहतोय आता सुमित. पहिला बॉल एकदम पाहतोय चुकीच्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल, परंतु पाठीमागच्या खेळाडूचं कौतुक करावं लागणार आहे. एकदम पाहतोय सिकंदर भाई खूप सिनियर खेळाडू आहेत. एकदम पाहतोय 40+ हा उल्लेख आपण गेल्या 3 वर्षापासून करतोय. जवळपास एकदम पाहतोय 47 इयरचे खेळाडू आहेत सिकंदर आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजूनही फिट अँड फाईन. पुन्हा एकदा MPL स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हो कोलातला बॉल समोर उडवलाय. अगदी आपण पाहतोय आसमानी डोळा ढगात लाइटिंग. बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर.
इनफॉर्म बॅटर आहेत सुमित. नुकताच आपण उल्लेख केला होता मैत्री चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आता इथून या स्पर्धेमध्ये देखील सुरुवात त्याने दमदारच केली आहे. पहिला बॉल वरती एकदम महत्त्वाचा षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 11. हो 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 या बंबात टप्पा पडलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. येस आणि त्याच वेळेला ISBL चं ऑप्शन सुद्धा सुरू आहे आणि आतापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. सर्वाधिक महागडा खेळाडू 32,50,000 रुपये ज्यांना मिळणार आहेत इंदरच्या हंगामामध्ये त्यांचं नाव या बॉल नंतर आपण सांगूयात. अगदी पाहतोय ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय सिंगल इथून पुढे घेतली जाते. गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर करण अंबाला याला मिळाले होते परंतु यावेळेला माझी मुंबई या टीमने त्यांना रिटर्न केले त्यामुळे त्यांना 26 लाख ही अमाऊंट त्यांना मिळणार आहे. परंतु या वर्षी सर्वाधिक महागडा खेळाडू तो अर्थात विजय पावले 32,50,000 रुपये त्यांना यंदाच्या वर्षी एक स्पर्धा खेळण्याचे हे पैसे मिळणार आहेत. स्पर्धा अगदी पाहतोय फक्त आणि फक्त जवळपास 15 ते 16 दिवसांची असते आणि या 16 दिवसांच्या स्पर्धेसाठी 32 लाख रुपये एका टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूला मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट हा कुठे पोहोचलाय. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यानच्या कालावधीमध्ये आलाय परंतु हे 32 लाख त्याला कमवण्यासाठी आपण पाहतोय त्याने कित्येक वेळा प्रवास केलाय. शून्यापासून त्याने सुरुवात केली आहे. शून्यापासून विश्व निर्माण त्याने केलंय आणि त्यानंतरला त्याला ही रक्कम मिळाली 16 दिवसाच्या स्पर्धेसाठी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झालाय. थांबणार नाहीये. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL चौकार. या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणय पवार अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. सुजल देखील आता आपण पाहतोय चांगली कामगिरी केली आहे. पुढचा बॉल टप्पा पडलाय. बरीचशी उसळी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फर्स्ट फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा इथून पुढे मिळाल्या. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय प्रणयने धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या पुढे चालली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो 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 या पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉलचा संपर्क नाही करू शकले. प्रणयने कमबॅक केलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळते परंतु लकी ड्रॉच बॉक्स आपण व्यासपीठावरती पाहतोय. कुपनला सुरुवात झाली कालपासून आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालाय. त्यामुळे आपण देखील आपलं नशीब आजमावू शकता. फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला 80,000 रुपयाची बाईक मिळणार आहे. हो यार पाहतोय एक आगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचा खेळाडू आणि त्याच वेळेला कॅच ड्रॉप. खूप अगदी पाहतोय कॅच ड्रॉप या स्पर्धेमध्ये झालाय. फिल्डिंगचं स्टँडर्ड तेवढं नाही ठेवलं मेंटेन खेळाडूने. आणखीन एक कॅच ड्रॉप आणि बघता बघता अगदी पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 19 आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा धापवरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ज्या वेळेला स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. एकदम पाहतोय साधा सरळ जे होता परंतु त्यानंतरला एकदम पाहतोय बॉल धरतीला दान झालाय आणि त्यानंतरला एकदम पाहतोय कॅच ड्रॉप. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. काय घडणार त्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा MPL 2025. एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे बाला मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग.
यस आणि आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू योगेश पेनकर याची सध्याच्या घडीला बोली सुरू आहे. एकदम पाहतोय 3 लाखी बेस प्राइस आणि आता मात्र करण बीड आपण पाहतोय 16,95,00,000 लाखापर्यंत तो सुरू आहे आणि अजूनही बीड सुरू आपल्याला बाल मिळते. खूप सारे टीम्स त्याच्या मागे लागलेत. कोलकाता संघ देखील आपण पाहतोय, माझी मुंबई देखील वाटी लागत आहेत. गुजरात लायन्स देखील आपण पाहतोय, एक संघ आहे गुजरातचा तोही आपण पाहतोय. 17,95,00,000 पर्यंत पोहोचलाय. 17,95,000 अगदी तिथपर्यंत अगदी पोहोचलाय. धावेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव मिळतील 4. येतोय MPL चौकार. मेरे भायन का हो आक्रमण केलंय, गाऊन दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्यासपीठावरती आपण पाहतोय षटकार. वरती आपल्या जवळचा खेळाडू आहे त्यामुळे एक दोन पाहतोय खूप बारकाईने आपण त्या खेळाडूकडे आपण लक्ष देतोय योगेश पेनकर. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर उडवलाय खेळाडू होते त्यांच्या वाक्याच्या बाहेर अनादा बिगिट मॅक्सिमम आपण पाहतोय 6 धावांसाठी MPL सिक्सर. मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देणार आहोत योगेश पेनकर यांना. आता जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण मानगाव प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय. 35-0 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सुजल पवार का बॅटिंग करतायत. 12 मध्ये 25 बनवल्यात. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय वा सुजल पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये एकदम पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर massive hit MPL sixer. काल आपण पाहिला कडगोलीचा एक सुपरस्टार खेळाडू शंतनू माडिक ज्याने दमदार बॅटिंग केली होती. आज आपण पाहतोय आणखीन एक कडगोली गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक नवीन इमर्जिंग प्लेअर सुजल पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याही वेळी आपण पाहतोय आडव्या बटन खेळण्याचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय टीम मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले. फेकी करतील लगातारचे 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बाण मिळाले. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे 42 ऑन द बोर्ड. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल शेवटचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण. हाई बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र आपण पाहतोय सुमित अवधच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका.
टीमची धावसंख्या धावपकडून पाहायला मिळते 48 आकड्यावरती 48 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण ISPL च्या ऑप्शन कडे वळणार आहोत जिथे आपण पाहतोय सर्व टेनिस क्रिकेटर आहेत, सर्व ग्रामीण क्रिकेटर एकदम पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ करून ते आज मात्र ISPL च्या ऑप्शन मध्ये उतरलेत. अमित नाईकची सध्या आपण पाहतोय बीड चालू आहे. अद्यापर्यंत 17 लाखावरती तो सुद्धा पोहोचलाय. सगळेच लखपती होत आहेत परंतु त्यामागे खूप मेहनत आहे, खूप सराव आहे, खूप स्ट्रगल आपण त्यांचा पाहतो आणि ते आज मात्र अगदी आपण पाहतोय ऑप्शन मध्ये. रायगडकरांनी हेच तर दिलंय, खूप सारे रायगडकरांनी हिरे दिलेत आणि आज मात्र ते हिरे ऑप्शन मध्ये आपल्याला चमकताना पाहायला मिळतात. 48 आकड्यावरती पाहतोय. टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ला 0 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत षटक क्रमांक 4 करण्यासाठी. पुन्हा एकदा राहुल. हो टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहा म्हणजे राहुल केलटकर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आले होते. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केला होता, फक्त एक चौकार त्यांच्या मदतीतून खर्च केला गेला होता आणि त्यांना मात्र आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये पदार्पण केलंय. ही थोडीशी का होईना परंतु चूक घडली की काय. तिसरं षटक हाताळण्याची संधी राहुलला दिली असती तर यदाकदाचित तेवढा स्कोर झाला नसता. परंतु आता पुन्हा एकदा राहुल मैदानाच्या आतमध्ये. हो या पाहतोय तेवढंच टायमिंग प्रॉपर नाहीये. डीप मध्ये आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतात आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मधील टीमची धावसंख्या पाहतोय अर्धशतक आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 50 रन आपण पाहतोय ऑन अ बोर्ड. बॅटिंग करत असताना AVS वॉरियर्स भांदरे या टीमच्या वतीनं आघाडीची जोडी आपण पाहतोय अजूनही खेळपट्टीवरती आहे, चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहेत. बाउंड ट्रॅक वरती राहुल केलटकर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल कोलात टाकलाय, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. एक सिंगल इथून पुढे आपल्याला येताना बॉल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 51 आकड्यावरती 51 आपण पाहतोय ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये राहुलने 4 धावा खर्च केला, त्यानंतर प्रणयने 15 धावा खर्च केल्या. नितीनने अगदी पाहतोय खूप महाग ठरले, 29 धावा खर्च केला नितीनने आणि त्यानंतर अगदी पाहतोय पुन्हा एकदा राहुल बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. 3 बॉलचा खेळ झालाय, 51-0 आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. मानगाव प्रीमियर लीगचा आपण पाहतोय हा 4था दिवस 4थी रात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 संघ क्वालिफाय झालेत आणि खूप चांगला खेळ त्यांचा आपल्याला संपूर्ण मानगावकरांना पाहायला मिळाला. षटकातील बॉल हो एकदम पाहतोय परफेक्ट यॉर्कर कोलाट टाकला होता तिथे. एकदम पाहतोय एक सिंगल तर घेतली गेली आहे. 4 खेळाडू या सर्कल मध्ये बॉलला अडवतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 52 आकड्यावरती 52 ऑन बोर्ड आपण पाहतोय. परंतु प्रमुख उपस्थिती आपल्याला सागर पाटील समालोचक आपण पाहतोय पारगावचे, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सागर सर आम्ही संपूर्ण मानगावकर तुमची वाट बघतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं, फटका बसलाय हवेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॅश ड्रॉप, खूप कॅश ड्रॉप केल्यात. नितीन तिकडे होते, नितीन मोरे त्यांच्या माध्यमातून कॅश ड्रॉप केली जाते. दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांना एकदम पाहतोय संधी निर्माण करून तर देतात गोलंदाज, परंतु संधीचं सोनं नाही करू शकले आणि त्यानंतर कॅश ड्रॉप झाली आहे आणि टीमची धावसंख्या पुढे झाली आहे ती म्हणजे अर्थात 53 आकड्यावरती. 53-0 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील आपण पाहतोय.
शेवटचा बॉल होता समोर आपण बघतो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डिंग चांगली राहिली यावेळेला बॉल अडवलं गेलाय आणि शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आहे फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये राहुल केळकर यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघता 24 बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या 54 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार तोपर्यंत एक छोटासा टीसर प्रीमियर लीग मानगाव प्रीमियर लीग षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये त्याच वेळेला महत्व एजाज कुरेशी बॅटर 16 लाख रुपयाला महत्व टीम माझी मुंबई त्यामध्ये निवड झाले अभिनंदन जमेत मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज हर्षद वाघमारे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत रिले गावाला बिलॉंग करणारे हर्षद आपल्याला बाउंड ट्रॅक वरती विश्वास दाखवले महेंद्र यांनी कशा पद्धतीची कामगिरी करतील तेही पाहावं लागेल षटकरी पहिला बॉल समोर आपण पाहतोय सुमित आवाज पहिला बॉल कोलात टाकला होता समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अगदी महत्व आहे हरवला गेला बॉल एक सिंगल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बाल मिळते परंतु सुजल पवारच्या त्या बॅटिंग साठी आपण पाहतोय सन्माननीय तन्वी पवार हिच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज जे आमच्यापर्यंत जमा झालाय आपण मॅच झाल्यावरती आपण ते त्यांना देणार आहोत त्याच वेळेला आपण पाहतोय अभिजितजी टेंबे यांचं आगमन झालेलं आहे खूप वेळानंतर आपलं हार्दिक स्वागत चौथ मैदानाच्या आतमध्ये 55-0 सध्याची परिस्थिती ओहो एकदम महत्व आहे प्रचंड वेग होता डायरेक्टचा प्रयत्न मिस झालाय अगदी जवळ होते परंतु डायरेक्टचा प्रयत्न केला तर होता त्यानंतर 22च्या सुरुवातीमध्ये आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 56 आकडावरती 56 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 56-0 सध्याची परिस्थिती 12.92 सरसनं बॅटिंग सुरू आहे ओहो आपण पाहतोय खराब पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इट्स नो बॉल वेस्ट साइडच्या वरती आपण पाहतोय हा बॉल डिलिव्हर झालाय कदाचित हातातून सुटला असावा यस अँड दॅट्स विल महत्व आहे व्यासपीठावरती आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व मंगुशेठ जाधव एकदम महत्व आहे व्यासपीठावरती पार मिळत आहेत खऱ्या अर्थानं खूप सारे फॅन्स आहेत जे फक्त मंगुशेठ जाधवची ड्रेसिंग बघण्यासाठी येतात आणि आज व्यासपीठावरती उपस्थित झालेत फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर एकदम पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय आणखीन एक डॉट बॉल 57 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मानगाव प्रीमियर लीग ची चौथी रात्र सध्याच्या घडीला सुरू आहे सेकंड मॅच आपण पाहतोय फर्स्ट इनिंग आक्रमण आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर अगदी महत्व विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल गेला विसावलाय डॉट बॉल इथून पुढे अगदी आपण पाहतोय विवा सुपर समानगाव या टीमने कमबॅक करायला सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये अगदी पाहतोय 4 धावा राहुलने खर्च केला होता त्यानंतर प्रणयने 15 धावा खर्च केल्या नितीनने 29 धावा खर्च केल्या राहुल पुन्हा एकदा आले 6 धावा खर्च केल्या आक्रमण बॉल पाठवले आपण पाहतोय हवाई सफरवरती आउट ऑफ दी पार्क MPL ब्रँडेड षटकार आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
63 ऑन बोर्ड बंबात लास्ट बॉल असेल षटक क्रमांक 5 मध्ये येईल. हो या बंबात शेवटचा बॉल तो डॉट स्वरूपाचा तुमडे बार मिळत आहेत. एका बॉल मध्ये षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगलं क्रिकेट स्वतःच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघता बघता षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. टीमची धाव संख्या 63 या आकड्यावरती. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. तोपर्यंत आपण जाणार आहोत 20 चा ब्रेक घेणार आहोत. मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधेन की रात्रीच्या वेळामध्ये अगदी आपण सावकाश गाडी चालवा. पुन्हा एकदा लक्ष वेधेन सगळ्या प्रेक्षक वर्गांचं. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वर सिकंदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 47 वय असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती पहिला बॉल अगदी मात्र गोलात टाकला होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली केली, फेकी करतील. वा चांगली फिल्डिंग आपल्याला बॉल मिळते. फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सिंगलच्या मधीने टीमची धाव संख्या 64 या कालावरती. अद्यापर्यंत सीझन 1 पासून सिकंदर खेळतायत. वेगवेगळ्या फ्रँचायझी मध्ये अद्यापर्यंत खेळलेत. आणि आता मात्र आपण पाहतोय विवा सुपरस्टार मानगाव या टीमच्या फ्रँचायझी मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 64-0 आक्रमण. बॉल एकदम पाहतोय, दिसला सुद्धा नाहीये, कधी मैदानाच्या बाहेर गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट. षटकार. खेळाडू, एक रेपोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, एव्हीएस वॉरियर्स बांदर या टीमच्या वतीने खेळताना पाहायला मिळत आहेत. सुजल पवार 20 चेंडूमध्ये 38 धावसंख्येवरती खेळत आहेत. सुमित दावत 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती खेळत आहेत. टीमची धावसंख्या 70 पोहोचली आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा सिकंदर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय. फटका फसला. इथून पुढे आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅश ड्रॉप. खूप सारा कॅश आपला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. प्रणय तिथे होते, कॅश ड्रॉप केली आहे. अगदी महत्व ऍक्शन बिल मध्ये पाहू शकता. एलईडी स्क्रीन वरती अगदी सोपा झेल होता. असं वाटलं होतं की झेल होईल की काय, परंतु नाहीच झाला. यावेळी पण पाहतोय पॉइंटच्या दिशेने उडवलाय बॉल. कोणताही खेळाडू नाहीये. वॅकंट एरिया मधून बॉल निसटलाय. 1 बाउन्स डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुमित दावतच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार. बोर्ड आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल सगळे अजूनही बाकी असणार आहे. ओव्हरपीस त्याच्यावरती आपण पाहतोय आक्रमण तर केलंय, परंतु पुन्हा एकदा कॅश ड्रॉप. ऍक्शन रिप्ले आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की काय घडते मैदानाच्या आतमध्ये सातत्याने. हे सगळं महत्व शेवटचा बॉल आणि त्याच वेळेला आपण पाहतोय
PSI बोराडे साहेबांची देखील आपल्याला एंट्री आपल्याला होताना पाहायला मिळते. साहेबांना विनंती असेल आपण या बॉल नंतर आपण डायरेक्ट थेट गाडी मैदानाच्या आतमध्ये आणा. विनंती असेल PSI साहेबांना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपल्यासाठी हा भव्य षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळते. षटकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 84 आकड्यावरती. बॅटिंग आवडली असेल दोघं तिथं टाळाचा बंद करूया दोघांसाठी. काय बॅटिंग केली आहे 84 आकड्यावरती. सुमित आवाज 16 चेंडूमध्ये 42, सुजल पवार 20 चेंडूमध्ये 38 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि टीमची धावसंख्या 84 आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी 85 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये विभा सुपरस्टार मानगाव या टीमला. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. या ऐकूयात तुम्हाला सर्वांचा लाडका आवाज व्हॉइस ऑफ दक्षिण रायगड हर्षल मुंडे सर. तोपर्यंत धन्यवाद. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये.
हॅलो यस मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू सुद्धा येताना आपण ज्या काही बाईक सोबत घेऊन आलात किंवा फोर व्हीलर आपल्याकडे पार्किंग साठी खूप मोठी जागा आहे जो येण्या जाण्याचा मार्ग आहे मेन मार्ग मोरबा रोड त्या रोड वरती ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्या आत्ताच्या आत्ता जाऊन तिथून आपण पार्किंग मध्ये आणा विनंती करतोय आणि हा लास्ट अँड फायनल कॉल असेल जर आपण गाडी तिथून हलवली नाही तर मात्र आयोजक तिथे पोहोचतील आणि आयोजकांनी स्ट्रिक्टली इकडे अनाउन्समेंट करायला सांगितले की तिथे हवा काढली जाईल मी विनंती करतोय आपण रस्त्यावरती ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केल्यात त्या गाड्या तिथून हलवा या स्पर्धेला गालगोट लागणार नाही या गोष्टीचा विचार आपण करा मी विनंती करतोय मी विनंती करतोय पुन्हा प्रेक्षक वर्ग आपण गाडी ज्यांनी ज्यांनी रस्त्याच्या बाजूला लावली आहे ते आपण गाडी काढा यस मी गाडीचा नंबर सांगतो पा MH06 CT 5649 ही जी गाडी आहे ती आपण तिथून हलवा विनंती करतोय जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद म्हणून आपण संजयजी शिंदे सरांचा आवाज या पलीकडे ऐकत होतो मानाची स्पर्धा माणगाव प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा म्हणजे माणगाव प्रीमियर लीग आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा महत्वपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल अवेला बॅटची लिडिंग एज टर्न झाला बॉल थर्डमॅनच्या दिशेला तिकडे फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतील आणि पाहता तिथे आपण जर पाहिलं तर एकदा त्यांना पाहायला मिळाले आदरणीय सन्माननीय आपण जर पाहिलं तर निवृत्तीजी बोडारे साहेब आपल्या मुख्य स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात माणगाव प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत निवृत्तीजी बोडाडे साहेब साहेबांचं हार्दिक स्वागत माणगाव प्रीमियर लीग यशस्वी करण्यामागे साहेबांनी खूप मोठं पाठबळ आम्हाला दिलंय किंबहुना क्रिकेटच्या खेळावरती दरवेळेला भरपूर सारं प्रेम बोराडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणे साहेब आपण आलात या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब तुमचं हार्दिक असं स्वागत करतोय माणगाव प्रीमियर लीग 2025 हे भव्य आणि दिव्य असं 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळणार आणि या 5व्या पर्वामध्ये साहेबांचं आगमन आपण पाहतोय मनपूर्वक आभार साहेब आपला बिझी शेड्यूल मधून आपण अमूल्य वेळ खर्च केला आणि अमूल्य वेळ खर्च केल्यानंतर आपण इकडे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार
जाऊया मॅचच्या दिशेनं 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे षटक क्रमांक पहिलं संपलं. अमित दसाडे कॅप्टन काय बॉलिंग केली आहे. भन्नाट वेगाचे बॉल त्याचे पाहायला मिळाले आणि फक्त 5 धावांचं षटक त्याने टाकले. महेंद्र अंधेरे ऑन स्ट्राईक. चांगला बॉल पाहायला मिळाला. बाहेरचा चेंडू आपण पाहिला. बॅट बॉलचा संपर्क तिथे मात्र कोणताही राहिला नाहीये. एक चांगला चेंडू आणि अजून एक हा डॉट बॉल. 30 बॉल मध्ये 80 बनवायचा होता, पण त्याच वेळेला आता हा डॉट आल्यानंतर 29 बॉल मध्ये 80 धावांचा पाठलाग करावा लागणार. 85 धावांचा पाठलाग चालू झाला दुसऱ्या डावामध्ये, पण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा पाहिला आपण त्या 5. पुढचा बॉल संकेतचा हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघाला आणि तिथे मात्र व्हाईट बॉलची घोषणा. अवंतर स्वरूपाची धाव मात्र येताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा नियम आहे, जर खेळपट्टीच्या बाहेर बॉल ज्या 3 स्टिकच्या समोर इकडे या साईडला पडतोय तर नो असेल, पण जर 3 स्टिकच्या मागे गेल्यानंतर तो कितीही बाहेर पडला तर तो वाईड म्हणूनच पकडला जाईल. संकेत शिगवन पुढचा बॉल. मात्र आपण जर पाहिलं तर लिडिंग एज या मॅचची गोल्डन विकेट येईल का. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर कॅच पकडली आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. म्हणून इथे आपण जातो 24 लाईव्ह इव्हेंटच्या सहाय्यानं या निर्णयाकडे. निर्णयाची वाट पाहिली जाईल. महेंद्र अंधेरेची खूप इम्पॉर्टंट कॅच आहे आणि बॉल धरतीला दान झालाय का हे पहिलं पाहिलं जाणार आहे. सर्वाधिक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यदा कदाचित इथे मात्र विवा सुपरस्टार माणगावचे समर्थक या पूर्ण ऍक्शन रिप्लेची वाट पाहतील किंवा या निर्णयाची वाट पाहतील, कारण की महेंद्र अंधेरे सारखा खेळाडू हा मात्र किती महत्वाचा आहे हे एबीएस वॉरियर्स भांदेरे या संघाला सुद्धा माहिती आहे. दोन्ही दिग्गज आहेत संघ. संकेत शिगवन चांगला बॉल फेकलेला तिथं आपण पाहिला. आता 24 लाईव्ह इव्हेंट OUT महेंद्र अंधेरे. अगदी आपण जर पाहिलं तर स्वस्तात बात आमचं स्क्रीनवरती पाहायला मिळेल, जिथे मान्यवरांची मानलेली आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर राहुल केलतकर दाखल होताना पाहायला मिळतील. राहुल केलतकर महत्वाचा खेळाडू आहे. महत्वाचा खेळ त्याला खेळून दाखवावा लागणार आहे, कारण की आता महेंद्र अंधेरे बाद झालाय संघ अडचणीमध्ये. फुल टॉस बाहेरचा बॉल बाहेरच खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला दिशा दिली आहे, तिथे मात्र एक धाव निश्चितपणे मिळणार आहे. एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आणि संघाचा धावफलक आतापर्यंत 7 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती. संकेत शिगवन चांगली बॉलिंग करतात. म्हणजे अमित दसाडे यांनी ज्या पद्धतीची चेंडू टाकली ना, त्याच लाईन आणि लेंथ वरती त्याच मेरिट वरती गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. चांगलं कामकाज. षटकातील पुढचा बॉल. टप्पा
टप्पा पडलाय, बाहेर चाललाय, पण तुम्ही बॉलला फॉलो करत तुम्ही सुद्धा बाहेर जाताय याची जाणीव असायला हवी होती. आणि त्या दरम्यान बघता बघता आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दबाव, दडपण सगळं काही आता या सामन्यामध्ये दिसायला लागलंय. कारण की ज्या वेळेला एक एक जो डॉट बॉल येतोय ना तो प्रेशर क्रिएट करतोय विवा सुपरस्टार माणगाव या संघावरती. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या डावामध्ये झेल सुटला होता पण दुसऱ्या डावामध्ये अप्रतिम झेल पकडल्या जातात आणि अशा स्थितीमध्ये दुसरा धक्का. एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे आपण जर पाहिलं तर संदेश मोरे मैदानाच्या बाहेर. मनी केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतंय आमची माणगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतंय आमची माणगाव प्रीमियर लीग. सात धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये सापडला. 25 बॉलमध्ये 78 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रणय पवार, यस, नवीन बॅटर मैदानावरती. प्रणय पवार बॅटची लिडिंग एज. प्रणय पवार आले आणि तसेच्या तसे मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना विवा सुपरस्टार माणगाव या टीमला. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान, शिवबाचे वरदान. निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार. शांत स्वभाव गाव त्याचं लोणेर. सात वरती 3. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. अमित वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा फटका फसला. राहुल केलतकर सुद्धा 1 धाव बनवत असताना मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. जवळजवळ 7 धावा बनवण्यासाठी इथे मात्र आपण जर पाहिलं तर चौथा फलंदाज बाद. तालुक्याचं जिल्ह्यात केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. खडखड वाजतंय नाणं माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. यस, निश्चितपणे निलेश दादा केसरकर यांचं गीत आपल्याला पाहायला मिळतं. आणि अमित दसाडे हा जो खेळाडू आहे ना तो केस सरकार सुपरस्टार मध्ये यंदाची रायगड प्रीमियर लीग खेळणारा आणि तो आता मैदानावरती चांगलं कामकाज करतोय. म्हणजे आनंदाचं वातावरण की सरकार टीम कडे सुद्धा असेल. जरी तो आता सध्याच्या घडीला एव्हीएस वॉरियर्स बांदेरेचं प्रतिनिधित्व करतोय पण इथून पुढे जर असा खेळ त्याचा चालू राहिला तर पुढचं सीझन एकंदरीत रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा असाच खेळ अपेक्षित असेल की सरकार यांना सुद्धा. हो, काय बॉल फेकलाय, लाजबाब. उत्तरच नव्हतं या बॉलचं. आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा
आपण म्हणत होतो क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान होतो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर त्याच लाईन आणि लेंथचा बॉल आपण अमित दसाडेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानावरती शुभम दुक्कर दाखल झालेले पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला नितीन मोरे खेळतील. दोन्ही फलंदाज महत्वाचे आहेत. शुभम दुक्कर म्हटल्यानंतर निजामपूर विभागाचं क्रिकेट बरंच चांगलं खेळलंय. आताही खेळावं लागणाऱ्या 21 बॉल मध्ये 77ची गरज. चांगला बॉल आपण पाहतो. अति वेगाचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेला चालला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. चांगली फिल्डिंग टीम वर्क पाहायला मिळाला. दोन क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला आणि टीम साठी एक धाव इथे सेव्ह ठेवली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय केला. चेक करायचा बाउंड्री लाईनला नक्की बॉल थांबवत असताना चौकार आलाय की इथे 3 धावा. तिसरे पंच आमच्या समवेत जॉईंट होताना पाहायला मिळतील. एक चांगलं अंपायरिंगचं काम आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. ते म्हणजे अभयजी पाटोळे सर अंबरनाथ, त्याच वेळेला सागरजी मोरे सर बांद्रा आणि प्रशांतजी देसाई अंबरनाथ, हे 3 पंच जेपी पॅनल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. माणगाव प्रीमियर लीग साठी दाखल झालेले पाहायला मिळाले. चांगली अंपायरिंग. सगळ्या प्रत्येक खेळाडूवरती अन्याय होणार नाही, टीम वरती अन्याय होणार नाही या गोष्टीची पूर्णपणे दखल घेत मैदानावरती चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. आणि हे सगळे क्षणचित्र जे काही तिसऱ्या पंचांकडे जेव्हा जेव्हा निर्णय जातो तेव्हा सेल दे सेल योग्य बॉलला अडवलं गेलंय. 3 धावा मिळतील. 3च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11-20 बॉल मध्ये 74 धावांची आवश्यकता. चांगला बॉल अमित आणि अमितचा बोल बाला. युवा गोलंदाज आहेत. माणगाव तालुक्यानं सध्याच्या घडीला बरेचसे युवा खेळाडू दिले. मग अमित दसाडे पहिलं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आलं. म्हणजे मागील हंगामापासून अमित बराचसा ट्रेंडिंगला आला, पण यंदाच्या हंगामामध्ये आवर्जून शंतनू महाडिकला कोण विसरेल. काल त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहिला. हो गोळी रफ्तार का सौदागार. मैदानाच्या आतमध्ये अमित अगदी आगीचे गोळे फेकले त्यांनी 12 आणि त्याच्यामध्ये धावा खर्च केला तर फक्त 8. सफलता मिळाली 1. सरकार नावानं जिल्ह्यात खण वाजतय नाण माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. 3 बॉल मध्ये एकही धाव नितीनला बनवता आली नाही आणि 2 बॉल मध्ये 3 वरती शुभम दुपकर खेळताना पाहायला मिळतात. एक क्षणचित्र 24 लाईव्ह इव्हेंट वरती 18 बॉल 74 ची गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आपण पाहतोय. मास्टर कॅमेरासाठी दर्शन मोरे, साइड कॅमेरासाठी अल्पेश भोपी आणि ऑनलाईन स्कोरिंग साठी प्रथमेश पाटील आणि त्याचबरोबर ऍक्शन रिप्ले पूर्णतः जे वर्क आहे ते म्हणजे मनीष पाटील करताना आपल्याला पाहायला मिळते. ही टीम संदेशजी पाटील यांची संकल्पना 24 लाईव्ह इव्हेंट आणि आज पूर्णपणे जगभर प्रचलित चांगलं काम. पुढचा बॉल नवीन गोलंदाज रोहन दसाडे. रोहनचा हा बॉल मात्र आपण पाहतो ऑफसाईडच्या बराचसा बाहेर येताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव इथे येताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर मध्ये सर्वाधिक कमी स्वरूपाच्या धावा पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 18 बॉल आणि 74 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला फटका बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. अमित दसाडे कोणती चूक करणार नाहीये. जवळ 12 या आकड्यावरती विवा सुपरस्टार हा अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. 5वा धक्का.
धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झाले, 17 बॉल मध्ये 73 बनवायच्यात. संघ अडचणीमध्ये एकंदरीत विवा सुपरस्टार माणगाव संघ पूर्णतः बॅकफुट वरती सापडलेला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये यश जादू सुपर स्ट्रायकर हा संघ, या संघाचा बोलबाला राहिला. नवीन बॅटर अक्षय देवघरे, हो सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. दुसऱ्या दिवसाचा बोलबाला या संपूर्ण स्पर्धेवरती श्री सोन भैरव मायरा 11 खांदाड या संघाचा बोलबाला आपण पाहिला. आणि काल तिसरा दिवस माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीमचा बोलबाला पाहिला. नक्स स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अक्षय देवघरे ऑन स्ट्राईक, चाच गावाला बिलॉंग करतात, स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. सेन्सिबल क्रिकेट बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे ना विवा सुपरस्टारची, असं वाटायला लागले की फक्त सिंगल डबल वरती त्यांना भर द्यायचा, पण ते विसरून चाललेत की काय की त्यांना 85 धावांचा पाठलाग करत असताना आता 15 बॉल मध्ये फक्त 15 बॉल मध्ये 72 बनवायचे धावा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवावं लागेल, प्रत्येक बॉल वरती हल्ले प्रतिहल्ले करावे लागणार आहेत. पण नाही 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 ते जमत नाहीये, कारण की जो बॉलिंग अटॅक आहे, ज्या पद्धतीची व्यूह रचना आखली आहे, किंवा संघाचा सरसेनापती जो वेगवान आहे, आणि आपण म्हणतो ना की ज्या वेळेला टीमचा कॅप्टन एक चांगला बॉलर असतो ना, त्या टीम मध्ये गोलंदाज हे चांगल्या दर्जाचेच बघायला मिळतात. आणि आज जमीत दसाडे टीमचा कॅप्टन आणि तो चांगला बॉलर आहे, आणि आता तो चांगलं कामकाज करताना आपण त्याला पाहिलं आणि त्याचा वारसा हा कायम चालू ठेवला. किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्याच्या पावलांवरती पाऊल टाकत आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एव्हीएस वॉरियर्स बांदेरी संघाचे खेळाडू खेळतात. कौतुकास पात्र म्हणजे बांदेरी संघात वेगळ्याच जिद्दीने उतरलं, एकही बॅटर आउट झाला नाही, त्याच वेळेला समोरच्या टीमला एकही मोठा फटका मारून दिला नाहीये. म्हणजे प्लॅनिंग मोठी आहे. यदा कदाचित मोठा फटका येईल का, फिल्डर तिथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण शेवटच्या क्षणी अपयश आलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बॉक्सच्या दिशेने वाटचाल करा. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अनेक उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, आणि तिथे अजून एक डॉट बॉल ऋतिक गोलंदाजीला आले. ऋतिक सुद्धा मात्र चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये तेवढंच जास्तीचं काही पाहायला मिळालं नाही. पहिल्या डावामध्ये रंग उधळले, पहिल्या डावामध्ये बॅटरने मनसोक्त बॅटिंग करून घेतली. अक्षय खेळतोय, अक्षय सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, आणि अक्षय डॉट बॉल खेळतोय. या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशो खूप सारा पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 1 वरती अक्षय खेळतोय, आणि 6 बॉल मध्ये 4 वरती नितीन मोरे खेळतोय. टीम पूर्ण अडचणीमध्ये, 10 मध्ये 68 अशक्य बनले. मोठा फटका अक्षयने खेळला, बॉल हवेत, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. यस, 6वा धक्का, 6व्या विकेटचं पतंग, एक मोठी विकेट त्यांना पाहायला मिळते. अक्षय देवघरे सुद्धा बाद.
आणि ती कशा पद्धतीचे हे क्षणचित्र सुद्धा टिपले जातील, या आठवणी साठवल्या जातील 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती सुद्धा, आणि आमचे फोटोग्राफर सुद्धा या आठवणी जमा करून ठेवतील. कारण की बोराडे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बरंच योगदान आपण पाहतोय. एकोणीस धावा, 6 फलंदाज बाद. हा ट्रॅकर मोठा फटका समोर, अजून एक विकेट. मला असं वाटतं की या मॅच मध्ये कॅच पकडण्याची प्रॅक्टिस जास्त चालू आहे. सगळे बॅटर हवेत मारतात आणि कॅच पकडला सुद्धा जातात. अजून एक फलंदाज बाद, 7वा धक्का. बॅटिंग करत असताना विवा सुपरस्टार माणगाव. जी परिस्थिती आहे ना विवा सुपरस्टार माणगावची, परिस्थिती पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. बॅटिंग लाईनअप डीप, सर्वात बॅटिंग लाईनअप डीप होता विवा सुपरस्टार माणगावचा. पण बांदेरेचा बॅटिंग लाईनअप बघण्याच्या आधी समोरचे सलामीचे बॅटरच पुरेसे राहिले. दोघेच खेळले, दोघेच लढले, दोघेच नडले आणि दोघेच भिडले आणि दोघांनी धावाच बनवल्या. खूप छान. पहा इकडे मात्र सगळ्यांना षटकार मारायचे, सगळ्यांनाच मात्र खेळायचं, पण सगळे डॉट खेळत आहेत. हा प्रश्नचिन्ह आहे. नाराजी व्यक्त केली जाईल. विवेक जिटो डेपे साहेब सन्माननीय आमचे संघ मालक आहेत, ते थोडे नाराज असतील या मॅच वरती किंवा बॅटिंगच्या संपूर्ण बॅटर वरती. ज्या वेळेला फलंदाज खेळलेत धावा त्यांच्या माध्यमातून आल्या नाहीयेत. कारण की पण बांदेरे संघाचं मी कौतुक करेल, एका बाजूने त्यांनी बॅटिंग चांगली केली, बॉलिंग त्याहून चांगली आणि त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं 7 विकेट आहे तर 7 कॅच पकडून विकेट पकडल्यात आणि मला वाटतं पहिल्या डावामध्ये 4हून अधिक कॅच ड्रॉप झाल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही असं नाहीये की जर कॅच पकडले असतं तर मला वाटतं 85 धावा सुद्धा नसतात, चित्र वेगळं होऊ शकलं असतं. पण पकडो कॅच जीतो मॅच हे उगाच म्हटलं जात नाही. कॅचेस विन द मॅचेस. चांगला बॉल, बॅट चिकडा. बऱ्याचशा वेळानंतर नशीब उघडलं इकडे विवा सुपरस्टारचं. लिडिंग एज घेतल्यानंतर लॉंग स्टॉपला चौकार. माणगाव प्रीमियर लीग सगळं काही दाखवलं माणगाव प्रीमियर लीग ना. म्हणजे निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 21 बॉल मध्ये 65 धावा एकट्यानं बनवून दाखवल्यात. तर इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर 32 बॉल वापरले तरी 7 फलंदाज बाद झाल्यानंतर 23 धावा या माणगाव प्रीमियर लीगने दाखवल्यात. क्रिकेटचा खेळच असा आहे, बॅट आणि बॉलचा खेळ. इथे मात्र मोठा फटका तर खेळलाय. यदा कदाचित मला वाटतं या डावातला पहिला षटकार शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. 6 धावा. आपला मेन रोड आहे मोरबा रोड, तिथे ज्या रस्त्या लगत कोणी जर गाडी पार्क करतोय तर त्यांना मी विनंती करेन, आपण खूप मोठा पार्किंग एरिया, यदा कदाचित तुम्हाला तिथे जागा नसेल मिळत ना तर थोडे मैदानाच्या पुढे जा, तिथे लेफ्ट मारून तुम्ही मला वाटतं स्टेजच्या मागे त्याहून जास्त जागा आहे, तिकडे तुमची 4 व्हीलर घेऊन या किंवा काही गाडी तुमची असेल, जर पार्क करायला जागा नसेल तर तिकडे पार्क करा. पण आपण रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करू नका. आणि जर गाडी तिथे आढळली तर मात्र आमचे आयोजक तिथे पोहोचतील आणि मग जी काही कारवाई तुमच्यावरती केली जाईल, मग तिथे कोणती सबब ऐकली जाणार नाही. मी विनंती करतोय, मला वाटतं तिथे मैदानाच्या व्यासपीठाच्या आमच्या थेट समोर आणि रस्त्याच्या बाजूला पिकअप पार्क केली आहे.
ती आपण मॅच बघायचा, तुम्हाला आनंद घ्यायचा, आवर्जून घ्या, ही स्पर्धाच आपल्यासाठी आहे. पण ती गाडी आतमध्ये घ्या आणि तुम्ही आदरपूर्वक प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा आणि तिथून मॅचचा आनंद घ्या. ही स्पर्धा आपल्यासाठी मडगाव प्रीमियर लीग. आणि पाहता पाहता मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं तर AVS वॉरियर्स बांदेरे संघानं मॅच जिंकली आहे. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी विनंती करेन तिकडे जाऊया सर. येस मी विनंती करेन टॉस साठी या साहेबांच्या शुभास आपण टॉस सुद्धा कम्प्लीट करणारच होत. विनर विनर म्हणजे